आहे तुमचा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज हा व्लॉग मी डायरेक्ट गाडीमधून स्टार्ट केला आहे. आज माझा बड्डे आहे. आज आहे 13 सप्टेंबर आणि आज आपल्या यूट्यूब चॅनलला बरोबर 1 वर्ष झालं आहे. तर माझी 1 वर्षाची जर्नी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा. असंच आपण एकत्र पुढे जाऊया आणि आपला चॅनल ग्रो करूया. तर असाच सपोर्ट करत राहा म्हणजे आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील. मी काहीच ठरवलं नाही, असाच निघालो आहे घरातून. कुठला नवीन स्पॉट एक्सप्लोअर करायला भेटतोय की नाही हे बघूया. आता मी नेरुळला जातोय, आकाशला पिक करतो आणि मग मी आलो आहे नेरुळला. आकाश भेटला मला आणि आता आम्ही आलो आहे शंकराच्या मंदिरामध्ये, श्री शिव शंभो मंदिर. आता इथून दर्शन घेऊ. नेरुळ सेक्टर 28 मध्ये सुंदर आहे. A few minutes later. हाँ मेरा फोटो दिख रहा है. देखो ना, तैयारी होने का पहले ठीक है. मेरे को बाल थोड़ा पहना दूंगा. चलो आज आपने कुपेश भाई का बर्थडे है. वो धूम करने का नहीं है और ये खुशी में हम लोग सब लोग बैठे हुए हैं. मतलब दारू पीने के लिए नहीं, केक कटिंग करने के लिए. बैक कैमरा पे दिखाता हूँ आपको कौन कौन है महारथी हम लोग का. दारू का बोतल. ये अपने आकाश भाई है और अतुल भाई है, ब्रैकेट में बोलता हूँ बाद में. और ये अपने भाई का बर्थडे है कुपेश भाई. और ये हम लोग का सबका टीम है. ये अतुल भाई का टीम है, आकाश भाई का टीम है. चलो अभी सेलिब्रेशन स्टार्ट करते हैं. चलो स्टार्ट करते हैं. चलो चलो. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर कुपेश, हैप्पी बर्थडे टू यू. तर मित्रांनो, एक बड्डेचा एक केक कट करून झाल्यावर आम्ही आता चाललोय लोणावळ्याला. मी, आकाश, अतुल दादा आणि दीपक भाई आम्ही चौघं जातो तर लोणावळ्याला. आता वाजले दुपारचे 3:30. आम्ही आहे JNPT हायवेला. पनवेलला पोचू. आता फटाफट रस्ता कव्हर करू. भेटतो तुम्हाला डायरेक्ट लोणावळ्यामध्ये. चला. लोणावळ्याला पोचलो आहे. खंडाळा घाटामध्ये आहे आणि एक सनसेट कॅफे म्हणून आहे इथे. तर तुम्हाला दाखवतो. मी गाडी इथे पार्क केली आहे. तर असा एंट्रन्स आहे, खूपच सुंदर. हा आहे सनसेट कॅफे. मस्त इथे खंडाळा घाट दिसतोय तुम्हाला समोर. एक मंदिर आहे इथे आणि आम्ही आता इथे टेबल घेतला आहे. नाश्ता काहीतरी ऑर्डर करू इथे आणि मग थोडा वेळ
सनसेट पॉईंटला जाऊ, सनसेट बघू आणि मग नंतर घरी. मग घरी तिकडे मावशी वगैरे सगळे मामा वगैरे येणार आहेत. तर संध्याकाळचा सुद्धा तुम्हाला दाखवतो मी काय असेल आणि काय नाही. सध्या आम्ही इथे आता नाश्ता एन्जॉय करणार आहे. चला. आम्ही नाश्त्याला मागवली मॅगी आणि कॉफी. आता मॅगी आणि कॉफी झाल्यावर आम्ही जाणार आहोत एका नवीन लोकेशनला, नवीन पॉईंटला. लोणावळ्याच्या घाटामध्ये, खंडाळा घाटाच्या मधोमध आहे. तर आता मी तिकडे जाणार आहे आणि तिकडचं तुम्हाला सिनेमॅटिक सुद्धा देतो. हाय एवरीवन, हम लोग का आज कुपेश भाई का बर्थडे है, इसलिए सेलिब्रेशन करने के लिए लोनावला है. और हम लोगों ने अभी कॉफ़ी वगैरह पी के थोड़ा पॉइंट में जाने का सोच रहे हैं. अभी बारिश नहीं है करके सनसेट अभी अपन एंजॉय कर सकते हैं. रेकॉर्डिंग बंद आहे. तर मित्रांनो, आम्ही खंडाळामधून निघालो आहे. आता खंडाळा घाटामध्ये एक हिडन स्पॉट आहे, मस्त सनसेट व्ह्यू आहे. तर तिकडे आम्ही आता जातो आहे आणि तिकडे थोडा वेळ थांबू, मस्त फील घेऊ थोडासा आणि निघू परत मुंबईला जायला. चला. आम्ही आमच्या सिक्रेट लोकेशनला पोचलो आहे. आता पुढे तुम्ही बघाल तर सनसेट पॉईंट आहे, पूर्ण ग्रीनरी आहे. आणि आता आम्ही चौघंजणं जातो आहे त्या स्पॉटला. रस्ते पण मस्त आहेत गावातले, इकडे फुल हिरवंगार आहे आणि इथे गरमीसुद्धा होत नाही. टेम्परेचर एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे थोडासा गारवा आहे, मस्त. आता आम्ही थोडेसे फोटोज काढू आणि मग तिकडे मी तुम्हाला टाइमलॅप्स दाखवणार आहे. चला. भाई ने मेरे को पकड़ने के नीचे बिठाने की कोशिश कर रहा था, मैं तो निकल गया. पड़ ना मैं, एक पैर सटक गया और मैं दूसरा पैर टिका लिया ना वो दबदबे पे. हाँ, इसने ये कितने जोर से गिरा? सेकंड में ही मैं नीचे ना. कुठे ते लोणावळ्याचं अपन गेले लोटस मेरे रिसॉर्ट. को आदत है ना ऊपर सर रखने की, मेरे को पता है गिरते टाइम सर ऐसे रखने का. मैं तुरंत ऐसे कर देता हूँ सर, तो वो बच गया. नहीं तो मैं उधर ही बेकार हालत हो रहा. एक तो मैं पैरालाइज हो जाता है या फिर उधर ही दम तोड़ देता है. इतना बेकार गिरा. अभी गाली देते देते गाली पे टू 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 बजाना पड़ेगा तेरे को ज्यादा. ठीक है, काम बढ़ा दिया तुम लोगों ने. अभी हम लोग, अरे मी हिंदीमध्ये का बोलतो. आता आम्ही सनसेट पॉईंटला पोचलो आहे. व्ह्यू बघा, परफेक्ट सनसेट पॉईंट आहे. आता सनसेट पण प्रॉपर झालेलं आहे आणि आम्ही थोडेसे रील्स शूट करू आम्ही आता. किती मस्त सुंदर असा सनसेट आहे, बसायला दगडी आहेत. आणि हा समोर पुणे एक्सप्रेस हायवे बघू शकता. हा नवीनवाला आहे, ह्याच्या खाली टनल आहे. जिथे आपण उभा आहे हा एक डोंगर आहे, आणि ह्याच्या अंडरपास होतो आहे हा पुणे एक्सप्रेस हायवे. आणि समोर हा सनसेट, हे सगळं गाव आहे. आणि हे असं आहे हिरवंगार लोकेशन. आता आमच्या चौघांशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. खूप मस्त आहे, तुम्ही येऊ शकता. रात्रीच्या वेळी आला तर इथे शेकोटी लोक घाण करून जातात. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा जागी आला तर घाण जरा पण करू नका. कारण हेच काही लोकेशन आहेत जिथे आपण एक्सप्लोर करू शकतो. तर अशी घाण ही करू नका. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, डस्टबिन असेल तर डस्टबिनमध्ये टाका किंवा स्वतःसोबत कॅरी करा आणि कुठे डस्टबिन दिसेल तिथे जाऊन टाका.
मित्रांनो, तुम्हाला सिनेमॅटिक्स कसे वाटले या लोकेशनचे मला कॉमेंट्समध्ये सांगा. तो इथून आम्ही आता सरळ घरी जाणार आहे. इथेच व्हिडिओ एंड करतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.